मटनसाठी आणि दारूसाठी विकल्या जाऊ नका हा गरिबांचा फॅन आहेत। हे इकडे पूर्ण छिद्र पडलेले आहेत पूर्ण टीनला। ऊस तोडायला जातो। ऊस तोडायला जाता का? कुठे? स्त्री आहेत, जे खासदार आहेत, जे आमदार आहेत, यांना लाजा वाटायला पाहिजे की गोरगरिबांना अशा घरात ठेवते। हे बघा इकडे आपण पाहत आहात संघर्ष टीव्ही आणि मी पवन आडे संघर्ष टीव्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुसद तालुक्यातील जामबाजार येथे आणि जामबाजार येथील हा गाव आहे। हा कोणता गाव आहे माहीत नाही, आपण ताईला विचारूया। पण हा घर दिसला आहे मला, अजूनही टीनचा आहे। मोदी सरकार म्हणते की मी विकास केला आहे, भाजप सरकार म्हणते विकास केला आहे। कोणता विकास आहे? हा खेड्यात अजूनही टीनच्या घरात राहते नागरिक आणि विकास म्हणते। अजूनही मागे घर आहेत, ते पण अतिशय गरीब गरजू आहेत। हे आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत। तर ताईला आपण भेटणार आहोत। ताई, हा तुमचाच घर आहे का? आमचाच घर आहे। कोण कोण राहता घरात? आम्ही 5, 2 मुलं 1 मुली। शेती वगैरे आहे की काय? काय नाही, काहीच नाहीत। ऊस तोडायला जातो। ऊस तोडायला जाता का? कुठे? बोला बोला, काय होत नाहीत। हा बघा, हा घर आहे ताईचा आणि बोलता बोलता ताईला रडू आला। आपण बघू शकता हा घर गरिबांचा घर आहे, टीनचा घर आहे आणि अशा घरामध्ये राहते। पावसा पाण्यात आता खूप मोठा पाऊस आला होता, हवा मारली होती आणि कशी हालत झाली होती आपण बघू शकता। आता पाऊस आला होता 2-4 दिवस अगोदर, त्रास झाला असेल तुम्हाला? हो। काय काय त्रास होता? समजा पाऊस जर आला तर काय आम्ही करता? पूल लावून तिकडे जातो मायाच्या घरी झोपायला। कुठे? मायाच्या घरी इकडे। मायच्या हां, घरी जवळ आहे। कोण कोण राहता घरात? आम्ही 2 पोरं, आमचं मालक 1 मुली, 5 जण। काय करतात घरचे माणसे? काय नाही, ऊस तोडायला जातो आणि ते टमटम चालवते आमचे माणूस। एक पोरगी आहेत, पोरगी आहे एक। पोरी आहेत, 2 पोर आहेत। हो हो। किती वयाचे आहेत? पोरी 18 हां 18 वर्षाची मुलगी आहेत हो आणि 2 मुले आहेत समजा 16-17 वर्षाचे हो। आणि याच घरात राहतात। याच घरात आपण बघू शकता हा घर बघा। मोदी सरकार म्हणते की मी विकास केलाय। कोणाचा विकास केलाय? गोरगरिबांचा अजूनही खेड्यात विकास झालेला नाहीत आणि विकास म्हणून हे पूर्ण अमीरांचे घर भरतात, व्यापाऱ्यांचे घर भरतात आणि गरिबांचे घर कोण भरणार? साधा गरिबांना राहायला घर नाहीत आणि हे मोठमोठे BJPचे ऑफिस करोडो रुपयाचे बांधतात। आणि हा बघू शकताय, हा गरिबांना राहायला घर नाहीत, हा पूर्ण टीनचा घर आहेत। हा बघू शकता। काय झालं होतं तर सांगा तुम्ही? ते पडलं होतं, आईच्या घरी गेले म्हणून वाचलो आम्ही। काय पडलं होतं? कुठं? ते खाली मोडलं होते। हे बघा, हे असे खिल्ले लावून आहेत। हे पूर्ण टीनचा आणि हा असा घर आहे। कसं काय राहत असेल बघा। तर हा पडला होता पूर्ण? हो, एक खालून ते हे पडला होता खालून। हा, आईच्या घरी गेलं म्हणून वाचलो आम्ही। पुन्हा तयार केलं? मग पुन्हा तयार केलं? पुन्हा। हां, पाऊस जर आलाय तर अन्नधान्य खराब होत असेल? होते, पाणी पडते मधात। गळते का? आत गळते पाणी? ते पत्राला ते छेद्र आहे वरून छेद्र आहे। ते दुसरं नवीन आणले मग। नवीन आणले? हा बघा गरिबांचं घर, हा गरिबांचं घर आहे। आपण बघू शकता, हा गरिबांचा फॅन आहेत। हे इकडे पूर्ण छिद्र पडलेले आहेत पूर्ण टीनला। हा पूर्ण छिद्र पडलेला आहेत आणि हा गरिबांना कपडे ठेवण्यासाठी हे बस एवढीच जागा। हे आमदार, खासदार, मंत्री, संत्री हे राहू शकतात का? एकही वेळ भेट देत नाही अशा गोरगरिबांना। आणि आम्ही विकास करतो म्हणते। कोणाचा विकास केलाय? गोरगरिबांचा विकास केलं का? यांना लाजा वाटायला पाहिजे। या जो मंत्री आहेत, जे खासदार आहेत, जे आमदार आहेत, यांना लाजा वाटायला पाहिजे की गोरगरिबांना अशा घरात ठेवते। हे बघा इकडे, हे ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाहीत या घरात। अन्नधान्य ठेवण्यासाठी, पोटापाण्यासाठी अन्नधान्य आणतात, पण
अन्नधान्य तो पण खराब होऊन जातो जर पाऊस आले तर. हा बघा, हा बघा, पाहुणे आले की मायाच्या घरी झोपते आमचे पाहुणे. पाहुणे आले तर मायच्या घरी मायच्या घरी झोपतात. झोपतात. बराबर आहेत ना, पाहुणे आले तर मायच्या घरी ते झोपावं बाळ लागते. बसत नाही म्हणून घरामध्ये. इथं काहीच बसत नाही, झोपू शकत नाहीत, पाहुणे सुद्धा येऊ शकत नाहीत, अशी कंडिशन आहेत समजा, नाही का. हो, तर ही कंडिशन आहे. आमदार खासदारांनो, मंत्र्यांनो, लाजा वाटू द्या थोडं. गोरगरिबांना अशा घरात ठेवताय तुम्ही, लाजा वाटू द्या. आणि अशा सरकारला, अशा आमदार खासदार जे कोणी यांना जबाबदार आहे, अशांना लाथा मारला पाहिजे, अशांना हात दिलं पाहिजे. एकच वेळ येतो आपल्याजवळ, एक मतदान 5 वर्षानंतर एकच वेळ येतो. फक्त मोदींनी सांगितलं होतं की मी 2014मध्ये अच्छे दिन येणार होते. हेच अच्छे दिन आहे का? मी सवाल करतो आहे मोदी सरकारला, BJP सरकारला सवाल करतो आहे की हा अच्छे दिन आहेत का? 15-15 लाख रुपये येणार होते खात्यात, आले आहे का? जर 15-15 लाख आले असते तर या घरात राहिले असते का? अरे 15 लाख जाऊ द्या, अच्छे दिन जाऊ द्या, साधा जगू तर द्या गोरगरिबांना. अशा घरात राहते. अजूनही मी तुम्हाला दाखवतो, मागे एक घर आहेत, कंटिन्यू चालू द्या. ताईला तर रडू आलं, पण हा मागे घर दाखवतो आहे मी आणि तिथेसुद्धा नेतो आहे तुम्हाला. या सर, इकडे या. हा बघा, हा घर आहेत, हा मागे घर आहेत बघा. हा सुद्धा टीनचा घर आहेत, हा सुद्धा तट्याचं घर आहेत आणि तो मागे कवेलूचा घर आहेत. या अशा घरामध्ये गरीब जनता राहतात. मटणसाठी आणि दारूसाठी विकल्या जाऊ नका. आणि आपल्याजवळ एकच एक थंब असते, एक बटन असतो आणि एकच मत असतो. या मताचा परिपूर्ण वापर करा आणि सत्य व्यक्तीला जिंकून आणा. अशा जे गोरगरिबांना साथ देत नाही, गोरगरिबांसाठी आवाज उचलत नाहीत, अशा आमदार असो, खासदार असो, सरपंच असो, कोणीही असो, जो जिम्मेदार असो, यांना आपण हात दाखवा, हीच एक आपल्याकडून विनंती करतो. आणि अशा गोरगरिबांचे सर्वच व्हिडिओ मी यानंतर बनविणार आहोत. त्यासाठी आपल्याही गावात जर असे कोणतेही गोरगरीब असेल करा, मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसं वाटलं आहे कमेंटमध्ये सांगा. आपल्या गावात, कोणत्या गावात अशी परिस्थिती आहे का? आम्ही येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर जरूर करा. आणि एकच विनंती करतो की योग्य बटन दाबा आणि योग्य निर्णय घ्या. गोरगरिबांना जो साथ देत नाहीत त्यांना आपला हात दाखवा. धन्यवाद.